जय हरी माऊली जय हरी. 20व्यानंतर RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुम्हा सर्व वारकऱ्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. काय मग माऊली, मजा आली का नाही? हा, मला तो लय मजा येते हो. कोण? हा चैतन्य, तो तिकडं भजनामध्ये तल्लीन झालाय. या आमचा चैतन्य भजनामध्ये तल्लीन झाला का नाही? मग तुम्ही निरूपणाची अनुभूती घ्या ना. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आता हे देवाकडे बघून बोलतायत का न बघून बोलतायत? आणि आम्ही उगीच थोडीशी 4 पुस्तक वाचले की हो बाबा महाराज देव आहे का? नाही, काय घेणं देणं आहे. मी कोणाला पटवून द्यायला जात नाही, कोणाशी चर्चाही करत नाही. तुम्ही दिसताय त्या अर्थी तुम्हाला वडील आहेत, मी दिसतोय त्या अर्थी मला वडील आहे. मग ज्या अर्थी जीव दिसतोय त्या अर्थी प्रभू आहे. मानायचं का नाही मानायचं तुम्ही ठरवा. कोणी म्हणेल आम्ही विठ्ठल म्हणणार नाही, मग काय म्हणायचं ते म्हण, पण काहीतरी आहे ना. आईन्स्टाईनने देव मानला नाही पण फोर्स मानला. त्यांनी त्याला फोर्स मानला. मी म्हणेन त्या फोर्सचं मी नाव ठेवतो विठ्ठल, नाही का. उपजलिया बाळका अशी नाव नाही तयापासी, पण ठेविली नावेसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, तुम्ही ज्या नावाने हाक माराल. आईन्स्टाईनने फोर्स या नावाने हाक मारली, तो त्याचा फोर्स होता. वारकऱ्यांचा फोर्स आला, माऊलीचा हा विठ्ठल होता. म्हणजे नाव ह्याच्यात काही फरक नाही. अहो तोयम काय, नीर काय, निळू काय, पाणी काय, वॉटर काय. सायंटिस्ट म्हणेल H2O, पण H2O म्हणलं, वॉटर म्हटलं, निळू म्हटलं, निरू म्हटलं तरी चौतीच आणि तृप्तता तीच. असं आहे का H2O म्हणल्याला काही सायंटिफिकली तृप्तता भेटते? नाही का. उन्हातून आला, तुम्हाला जे समाधान तेच एखाद्या सायंटिफिकला समाधान. तसं काय नावाने हाक मारता हा महत्वभाग नाही. तुला H2O आहे, आम्ही विठ्ठल 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 म्हटल्यावर आम्हाला समाधान आहे. ही जी ज्ञानोबारायची भूमिका आहे ती कृतीत उतरण्याकरता वारी सुरुवात केली. घरी बसल्यानंतर परमार्थाकरता वेळ काढावा लागतो. इथे वारीतून इतर काम करण्याकरता वेळ काढावा लागतो, बरं का. सकाळी उठल्यापासून जे गळ्यात टाळ ते संध्याकाळपर्यंत जेवला तरी हे लवकर आठवडे आज लवकर निघायचं बरं का. म्हणजे ध्यास कशाचा? रात्री झोपला तरी चला लवकर उठा, सकाळी मग पाणी मिळणार नाही, टँकर मिळणार नाहीत. म्हणजे नकरिताची पांडवा भजन झाले. भजन करतो हे जसं भजन आहे, तसं वारीच्या रस्त्याने भजन न करता सुद्धा भजन आहे. अशी जी एक परंपरा पुंडलिकापासून चालत आली, पण ज्ञानोबारायांनी ती वृद्धिंगत केली, त्याचा विकास केला. आणि विकास केला म्हणून जगातून माणसं येऊ लागली. आणि नुसता विकास नाही, त्या विकासाबरोबर प्रभू प्रेमाचा विलास पण आहे. काही वेळाला मी बघितलं, अगदी मोठे तत्वज्ञानी झाले, अतिशय गंभीर होतात. त्यांना असं वाटतं की परमार्थ हा विषय गांभीर्याने घ्यावा. नाही, मला असं वाटतं गंभीर होण्यासारखं प्रत्येक क्षण आहे. निदान कीर्तनात भजनात येऊन तरी व्यक्ती मोकळी व्हावी, आनंद भोगावा. तुका नाचे गाये गाणियात विरोनी जाये. गाणियात विरोण, नाचे गाये. नाचणे हे काही गंभीर होण्याचं लक्षण नव्हे, बरं का. आणि विशेष आहे, माणसं म्हणतात समाधी. आमचे संत म्हणाले उघडच समाधी हरिकथा सोहळा, नरनारी बाळाला हन थोरा. नर असू दे, नारी असू दे, बाळ असू दे, कोणी असू दे, तुम्ही आला की समाधी. समाधी शब्दाचा अर्थ सम आधी विषम आधी, जे तत्व आहे त्याच्याशी एकरूप होणं नामे समाधी. ताठ होणं नामे समाधी नव्हे. नाथ महाराजांनी आमच्या गंमत केली. नाथ महाराज म्हणजे नाथच. ते म्हणले ताटस्थ्या नाव समाधी, म्हणे त्याची ठकली बुद्धी. हे समाधी नव्हे नुसती केवळ मूर्छा आली. मी म्हटलं तर राग येईल, पण नाथाने लिहिलंय तसं. मी म्हणतील की बाबा महाराज फार शहाणे झाले का? मी कधीच शहाणा नव्हता. हे बोलणं सुद्धा ना आला का लक्षात, माऊलीच्या प्रसादाने बोलतोय. मला काही कळलं नाही
किंवा कळलं म्हणून बोलतो असं नव्हे. पाव्या माझी रागज्ञान केली अतिमधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण जाण कळा गातयाची. तसं आमचे ज्ञानोबा राया ही वारी म्हणजे एक आनंद सोहळा आहे. आनंद सोहळा आहे. इतर आनंद सोहळे म्हणतो पण त्याच्यामध्ये रुसवे फुगे खूप असतात. इतर मंगल कार्य खूप म्हणतो पण त्याचं रूपांतर अमंगलामध्ये सुद्धा होतं. पण इथे जी पंढरीची वारी आहे तो जो आनंद आहे तो आगळा वेगळा आहे आणि तो आम्हाला मिळतो. त्याच्याकरता आम्ही पंढरीच्या वारीला येतो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमातल्या प्रश्न मंजुषेमध्ये मी सर्व वारकऱ्यांसहित दिगंबर नाईक तुमचं सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. आता प्रश्न मंजुषेला सुरुवात होईल. मी एक प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर हात वर करायचा, प्रश्न फोडायचा नाही. हात वर कराल त्या माऊलीला मी येऊन उत्तर विचारेन. मला बरोबर उत्तर सांगितलं तर तुम्हाला मिळणार RCA कडून एक आकर्षक बक्षीस. बोला पुंडलिक वरदे. माझा प्रश्न असा आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण कोठे होतं? माऊली सांगा. माऊली उत्तर चुकलेलं आहे. मी परत प्रश्न विचारतो, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण कोठे होतं? सदाशिवनगर. माऊली तुमचं नाव सांगा. मीरा आबनावे. मीरा आई, मीरा मीरा पूर्ण नाव सांगा. मीरा बाळासाहेब आबनावे. कुठून आलात तुम्ही पुण्याहून. आणि ही कितवी वारी आहे तुमची? माझ्या 40 वर्ष झाली मी गेली वारीला. गेली 40 वर्ष वारी. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी प्रश्न विचारला होता, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण कोठे होतं आणि त्याने उत्तर दिलेलं आहे सदाशिवनगर. आणि हे उत्तर बरोबर आहे, त्यामुळे माऊलींना मिळतंय RCA कडून हे आकर्षक बक्षीस. आता मी विचारतो पुढचा प्रश्न. पालखी सोहळ्याच्या मार्गामध्ये सगळ्या पालख्या एकत्र येतात त्या ठिकाणाचं नाव काय? बोलू नका, कोणी हात वर करा. बोलायचं नाही आणि सांगू पण नका. तुम्ही हात वर करा ना, तुम्हाला काय लाजता कशाला? बोलू नका. माझा प्रश्न होता, सगळ्या पालख्या एकत्र येतात त्या ठिकाणाचं नाव काय? माऊली या पुढे. तुमचं नाव काय? प्रशांत सातपुते, पुणे. कुठून आलाय? पुण्याहून आलोय आणि मी. कितवी वारी आहे? माझी ही वडिलांच्या मागे ही 8वी वारी आहे. 8वी वारी आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी प्रश्न विचारला होता, सगळ्या पालख्या एकत्र येतात त्या ठिकाणाचं नाव काय? आणि उत्तर आहे वाखरी. आणि वाखरी हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे यांना मिळतंय RCA कडून एक आकर्षक बक्षीस. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न आहे, श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्यात किती अश्व असतात? A 3, B 2, C 5, D 7. या कार्यक्रमातील प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवा. त्यासाठी टाईप करा वारी स्पेस तुमचे अचूक उत्तर A B C किंवा D आणि पाठवा 9920 9920 या क्रमांकावर. दररोज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवणाऱ्या निवडक भाग्यवान विजेत्यास मिळेल साम TV कडून सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा ग्रंथ. चला तर माऊली, वेळ झाली आता थांबायची. पण तुम्ही चिंता करू नका, चैतन्याची मी त्याला माझ्याबरोबर घेऊन येतो. नाही, मी त्याला माझ्याबरोबर घेऊन येतो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्र RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत. तोपर्यंत बोलूया पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
पाऊले चालती पंढरीची वाट